महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर एवढा झाला, नेमकं कुठं बिघडलं? साहेब 20 तारखेला मतदान झालं आणि 23 तारखेला या ठिकाणी निकाल लागला. जुन्नर मध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी सत्यशील दादा यांना उमेदवारी भेटली होती. सत्यशील दादांना 67,67 मतदान झालं आणि या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये अपक्ष उमेदवार शरददादा सोनवणे यांची या ठिकाणी जनतेने त्यांना कौल दिला व ते निवडून आले. या माध्यमातून मी दादांना पण शुभेच्छा देतो. आमचं या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये आमचा जो बेल्ला राजुरी जिल्हा परिषद गट आहे त्या गटामधून आम्ही 1331 मताचं लीड हे तुतारीला दिलं आणि लोकसभेला आमचं जवळजवळ 9,500 लीड होतं. परंतु यावेळेस काय झालं, जरा नियोजनाचा अभाव झाला आणि उमेदवार पण 11 होते. त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्याच्या इतर भागात जर पाहिलं तर ओतूर सारख्या ठिकाणी पण तुतारीला कमी मतदान आहे, बिंगोर मध्ये पण तिकडे कमी मतदान आहे. अशा 2-3 जिल्हा परिषद गटामध्ये काही आपल्याच कार्यकर्त्यांनी कामं नाही केली किंवा शिवसैनिकांची नाराजी झाली, जशी आमच्या गटात थोडीफार झाली. अशा पद्धतीने सीटाला थोडं मतदान कमी पडून नाराजीची कारण काय? म्हणजे आता ही नाराजीची कारण म्हणजे जे स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते त्यांनी शिवसैनिकांना विश्वासातच घेतलं नाही. स्थानिक म्हणजे ज्या भागात, समजा आमच्या भागात जे राष्ट्रवादीचं काम करत होते लोक, साहेब आता कसं नाव घेता येणार नाही, इलेक्शन होऊन गेले, निकाल वास्तव झाली पाहिजे. सुरेशवाणी असेल, बरोबर, तो विषय नाही. चर्चा लोकांपुढे खरं जाणं गरजेचं आहे ना. कसं होतं, आता या विभागात राष्ट्रवादीचं काम कोण करते, तुतारीचं, हे सगळं सर्वांना ज्ञात. हो, तर काय नियोजन आलं ते, मी आता या भागाचा उपतालुका प्रमुख आहे, मला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ना. मला एकही फोन कुणाचा आला नाही किंवा कोणत्याही प्रक्रियेत आम्हाला सहभागी घेतलं नाही. कोणत्या सभेचं नियोजन कसलं कसलं काय, त्याच्यामुळे थोडीफार नाराजी होती. पण आमच्या शेळके सरांचा कुठे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ते पक्षात ते गेलेत का? त्यांचा पक्ष प्रवेश अजून झालेला नाही. त्यांच्यावर नाराजी कशी? सगळं नियोजन आमचं महाविकास आघाडीचं तिथूनच चाललं होतं या जिल्हा परिषद. त्यांचे कार्यकर्ते असतील गटातले आणि ते त्यांच्या मार्फत चाललं होतं. माझा का असा वैयक्तिक त्यांच्यावर कुणा आरोप नाही. जी सिस्टीम झाली ती मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. मी सकाळी सभेत तेच बोललो, मी आलो आता निघून, मी सर्व काही माहिती दिलेली, पण तुम्ही आता विषय काढला. तुम्ही नारायणगावला मेळाव्याला आले, मेळाव्यामध्ये तुम्ही भाषण करत होते, माऊली खंडगळे तुम्हाला भाषण, म्हणजे तुम्ही बोलत असताना काही मुद्द्यांवर रोखलं. नेमकं तुम्ही काय सांगत होता आणि तुम्हाला काय सांगायचं होतं? माझं म्हणणं हेच होतं की जुन्नर तालुक्यामध्ये ज्या वेळेस उमेदवारी महाविकास आघाडीची डिक्लेअर झाली 27 का 28 तारखेला, त्यानंतर 4 तारखेला पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार माऊली शेठ खंडागळे यांची माघार झाली आणि त्यानंतर जे शिवसैनिक काही नाराज झाले, ते नाराज शिवसैनिक जवळजवळ सुटलेच. म्हणजे आपल्या माशलेला तिकीट तर नाहीच भेटलं, ठीक आहे, सत्यशील दादांना पण उमेदवारी भेटली, आम्ही सर्वांनी त्यांचं एकजुटीने काम केलं. परंतु जी जाण्याची पद्धत होती ती कुणालाही विश्वासात न घेता डायरेक्ट जे तिकीट त्यांनी जाहीर केलं, या ठिकाणी शिवसैनिक जुन्नर तालुक्यातला नाराज झाला आणि त्यातलं काही मतदान नाही म्हणलं तरी हे शरददादा सोनवणे यांना झालं. हे कुणीही अमान्य करू शकत नाही, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. शेरकरांना उमेदवारी दिलेलं शिवसैनिकांना नाही आवडलं? नाही, सैनिकांना आवडलं नाही आवडलं असं नाही, कारण आम्ही आता काम केले. पण विषय काय होता, तुम्ही शिवसैनिकांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. विश्वासात घ्यायचं म्हणजे नेमकं काय? नेमकं म्हणजे आता तुम्हाला उमेदवारी जाहीर करायची, हे तालुक्यात आता माऊली शेठनी सुद्धा फॉर्म भरला होता. मग तुम्ही संघटनेची महाविकास आघाडी तुम्ही बोलता ना, तुम्ही समन्वयक कोण होते, महाविकास आघाडीचे जे नेते होते, त्यांनी सर्वांनी एकत्र बसून आपल्या उमेदवारी ही सत्यशील दादा यांना द्यायची असं स्पष्ट. उमेदवारी मुंबईला जाहीर झाली ना? मुंबईला जाहीर झाली, पण इथं कार्यकर्त्यांना कुणालाही विश्वासात नाही घेतलं ना साहेब. मुंबईला जरी झाली असली तर स्थानिक लेवलला विचारणा होतीच ना, तशी कशी जाहीर होईल? विश्वासात पवार साहेबांनी उद्धव साहेबांनी घ्यायला पाहिजे होतं. मी उद्धव साहेब आणि पवार साहेबांना माझा रोष नाही, सत्यशील दादांच्या उमेदवारीवर सुद्धा आमचा रोष नाही. आम्ही त्यांचे काम केले, त्यांना मतदान केले आणि 2 नंबरचे या तालुक्यांनी त्यांना मतदान केले. 66,000 ते 67,000 कोणी घ्यायला पाहिजे या ठिकाणी. आता विश्वासात घ्यायचं म्हणजे या शिरोळ लोकसभेचे खासदार
कोल्हे साहेब यांनी सगळ्या महाविकास आघाडीची या ठिकाणी मिटिंग लावायला पाहिजे होती जुन्नर तालुक्याची. त्यामध्ये माऊली शेठ खंडागळे असतील किंवा तुषार थोरात असतील, मोहितजी डामाले असतील आणि आपले सत्यशील दादा होते, त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन तुम्ही जर डिक्लेअर केलं असतं तर एक ताकदीने सगळे या ठिकाणी काम झालं असतं. मग या ठिकाणी नाराजीचा फटका आपलं शीट पडलं ना आमचं. मागच्या वेळेला तुम्ही असं म्हणाले की कोल्हे साहेबांनी पैसे घेऊन उमेदवारी दिली, नाही त्यावेळेस तुम्ही स्वारी पण म्हणाले. हो, मी माझा शब्द मागे घेतले होते त्यावेळेस. पुन्हा कोल्ह्यांबद्दल तुमची नाराजी. आता तुम्ही मला विचारताय आपलं शीट का पडलं, ते मी सांगतोय तुम्हाला. आपली जी सुरुवात झाली ती सुरुवात चुकीची झाली आणि काय आलं, तिकीट एबी फॉर्म लेट भेटल्यामुळे सत्यशील दादाला वेळ कमी भेटला. कुणाची नाराजी असेल किंवा कुणाचं काय असेल याच्याबद्दल दादाला पण वेळ थोडा कमी भेटला आणि बरीचशी कारणं झाली. आणि अपक्ष उमेदवार जे सत्यशील आपले शरददादा सोनवणे होते, त्यांनी जे नियोजन होतं त्यांचं ते एकदम परफेक्ट नियोजन होतं. जनता भावनिक झाली आणि दादांचं काम पण आहे, जनतेने त्याला न्याय दिला. तुमचं गाव कुठलं? मी बांगरवाडी. गावचे सरपंच कोण आहेत? सरपंच माझी आई आहे. काय नाव त्याचं? विमल बाळश्राम बांगर. तुमच्या गावामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांना किती मतदान झालं? आम्ही आमच्या गावामध्ये 2 नंबरला राहिलो. 1 नंबरला शरद सोनवणेंना मतदान झालं. तिथे पण तुम्ही कमी कशामुळे पडले? आम्ही कमी म्हणजे असं, आता कसं असतं साहेब, आमचं बांगरवाडी हे जे गाव आहे हे शिवसेनेला पहिल्यापासून राजाभाऊ गुंजाळांपासून शिवसेनेच्या मागे आमचं बांगरवाडी गाव. आणि हे जे रिक्षाला जे मतदान झाले हे आमच्या शिवसैनिकांचंच मतदान आहे. काय आला, आता शरद दादा शिवसेनेमध्ये होते आणि या ठिकाणी आम्हाला मशाल भेटल्यामुळं पूर्ण जिल्हा परिषद गटातच सैनिकांचा थोडा कमी मतदान झालं. त्यामुळे आमच्या गावात पण झालं. मी मान्य करतो ते 2 नंबरला आम्ही तुतारीला ठेवू शकलो. अशा पद्धतीने झालं सगळं. तर भविष्य काळामध्ये तुमच्या महाविकास आघाडीमध्ये समन्वय राहील का? तुम्ही मगाशी भाषण अर्धवट सोडून निघून आले. आता साहेब तुम्ही एकदम महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. मी या माध्यमातून तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की मी एक प्रामाणिक उद्धव साहेबांचा कार्यकर्ता पहिल्यापासून, पण ह्या महाविकास आघाडी जेव्हापासून झाली तेव्हापासून आमच्या पक्षाला उतरता कळा लागली. माझी तुमच्या माध्यमातून उद्धव साहेबांना विनंती आहे, मी एवढा मोठा नाहीये, माझी अशी विनंती आहे की ह्या महाविकास आघाडीतून तुम्ही बाहेर पडावं आणि सोबळावं, आपण आपली ताकद दाखवावी. ह्या महाराष्ट्रातली जनता तुमच्या मागे आज पण उभी आहे. तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दा घ्या आणि यांना सोडून तुम्ही बाहेर पडा, एवढीच विनंती माझ्यासारख्या कार्यकर्त्याची. राज्यामध्ये उद्धव साहेब निर्णय घ्यायचे तेव्हा घेतील, बरोबर. तालुक्यापुरता तुमचा निर्णय काय असेल? तालुक्यात आज जो उद्धव साहेबांचा पक्षाचा आदेश येईल ते काम आम्ही करणार. इथून मागे गेलं इथून पुढे पण करणार. आजचं जे तुमचं जे चित्र आपण पाहिलं, अहो हा स्थानिक लेवलचा होता, याचा काही विषय नाही. महाविकास आघाडी सोबत बाहेर पडले? नाही, मी बाहेर नाही पडलेलो. आम्ही उद्धव साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा मी उपतालुका प्रमुख आहे या भागातला. आणि उद्धव साहेब जो आदेश देतील ते काम इथून पुढे होईल. पण माझी प्रांजळ इच्छा आहे बाबा, आपल्याला जर भविष्यात फिनिक्स पक्षाप्रमाणे जर भरारी घ्यायची असेल तर शरद पवार साहेब आणि काँग्रेसची साथ सोडून द्या. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकटे चाला, आपण नक्कीच विजय मिळू भविष्यामध्ये. तुम्ही मगाशी भावना व्यक्त केल्या, तुम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहे, पक्ष नेतृत्वाचा आदेश शिवसेनेमध्ये पाळला जातो. सभा सुरू असताना अर्धवट भाषण सोडून तुम्ही थांबले नाही, तर सभागृह सोडून बाहेर पडले. काय त्या मागचं कारण? मी माझं भाषण करीत असताना मला वरिष्ठांनी सांगितलं बाबा माऊली खंडागळे काय बाकीचं जास्त बोलू नका, तर ठीक आहे म्हटलं. मला ज्या भावना माझ्या व्यक्त करायच्या होत्या ह्याच करायच्या होत्या का आपल्या. त्यांचा वडिलांचा सल्ला होता की बाबा हो ठीक आहे, ते ज्येष्ठ आहेत आमचे, त्यांचा शब्द आम्ही कधी डावलीत नाही. ते तालुका प्रमुख आहेत, ते बोलल्यानंतर बाबा मला जे काय अजून बोलायचं होतं ते मी बोललो नाही. आणि माझं थोडस हे झाल्यामुळे मी तिथून निघून आलो. पुढची भूमिका महाविकास आघाडी सोबत? हो, महाविकास आघाडी सोबत उद्धव साहेब जे सांगतील ते. पण आमची प्रामाणिक इच्छा ही, माझीच इच्छा नाही, ही महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे त्या साहेबांनी अजून बाहेर पडावं, सोबळावर लढावं. महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, हो, शिवसेनेने स्वतंत्र लढावं. 100% पुढच्या वेळेस आपला मुख्यमंत्री होईल. 2029ला आम्ही कामाला लागू परत सगळे.